आईचं प्रेम मुली कधी मोठे होतात कळतच नाही. मुली कधी मोठे होतात कळतच नाही असे म्हणतात. सुगंध प्रेम आणि मुली हे जिथले असतात तिथे थांबत नाही. म्हणूनच त्यांच्यावरती खूप प्रेम करा. त्याचा सुगंध असाच दरवळतील ह्यात शंकाच नाही, ह्यात शंकाच नाही. लेख हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. लेख हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललेलं यासाठी भगवान मी तुझी आभारी आहे, मी तुझी आभारी आहे. माझी लेक आली जेव्हा माझ्या घराच्या उंबरी, माझी लेक आली जेव्हा माझ्या घराच्या उंबरी, तेव्हा माझ्या घरी बरकत आली सोनियाच्या पाऊली. माझ्या घरी बरकत आली सोनियाच्या पाऊली. मन आले गैवरून, मन आले ताई गैवरून, तिने दिले आई पण गेला अहंकार, दूर गेले सारे दुःख विसरून. माझ्या लेकीमध्ये दिसली मला सखी चांगली, माझ्या लेकीमध्ये दिसली मला सखी चांगली. प्रज्ञा तू फक्त नाहीस मुलगी, प्रज्ञा तू फक्त नाहीस मुलगी, तू आहेस श्वास आमचा. उद्या जगावर राज्य करशील हे स्वप्न नाही, हा आहे विश्वास आमचा, हा आहे विश्वास. इतका कॉन्फिडन्स असला पाहिजे नाही का. पुढे म्हणतात, प्रेम माझे असले तरी मी तुझीच आहे, प्रेम माझे असले तरी मी तुझीच आहे, शब्द माझे असले तरी सामर्थ्य त्यात तुझेच आहे. मनाच्या चौकटीत तुझी तस्वीर जडली आहे, चौकटीत तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे, प्रत्येक तुकड्यात तूच आहे. पुन्हा म्हणते, कोणत्याही मुलीसाठी तिची आई आणि आईसाठी तिची मुलगी सर्वस्व असते. कोणत्याही मुलीसाठी तिची आई आणि आईसाठी तिची मुलगी सर्वस्व असते. पण प्रज्ञा तुझ्या डॅडसाठी तू त्यांच्या आईची सावली आहे. आणि हेच त्रिवार सत्य आहे, त्यांचे मनही सांगते. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. मुलगी ही कुणाची बहीण असते, ती आई असते, ती कुणाची पत्नी तर कुणाची सून असते. पण त्याआधी आई वडिलांची लाडाची लेक असते. प्रज्ञा तुला तुझ्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जसे माहेरी सगळ्यांना प्रेम दिले तसे सासरी देखील सगळ्यांना प्रेमाने मन जिंकशील. प्रेम दे, प्रेमाने मन जिंकशील. तुझीच आई डॉक्टर शील भगवान.